जय भीम जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये. आजचा ब्लॉग आपला असा आहे की आपण आता आज चाललो आहे कर्नाटकला. आता आपण निघालोच आहे कर्नाटकलासाठी जायला. आणि कर्नाटकला जाण्याचा मेन रिझन आहे की आपण चाललो आहे पांडुरंग कुंभार हॉस्पिटल, जिथे पॅरालिसिसचे पेशंट म्हणजे तिकडे भरपूर असे जाऊन बरे होतात. तर असाच एक आपण आज मित्राच्या वडिलांना आपण तिकडे घेऊन चाललो आहे. तर आपण निघालो आहे घरातून, आता पेट्रोल भरायला थांबलेलो आहे. त्या पेट्रोल पंपवरतीच आहे आपण, तुम्ही बघू शकता. तर इथं आपण पेट्रोल पंपला येऊन थांबलो आहे. तर जरा घाई गडबड झाली, निघताना घरातून ब्लॉग स्टार्ट करता आला नाही. तर डायरेक्टली आपण गाडीतून बसून पेट्रोल पंपला येऊन आता आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे. तर आपल्याबरोबर माझा मित्र म्हणजे यांच्या वडिलांना आपण घेऊन आलो आहे. तर तो आहे सोबत, बघा त्याला बघू शकता. हा आपला मित्र आहे. हाय बोल. हाय हाय. माझाच फोन मध्ये व्हिडिओ. आणि गजब बेइज्जती है. हा आपला दुसरा मित्र. ह्याला तर तुम्ही बघितलाच आहे फर्स्ट ब्लॉगमध्ये. रामजी आपला खास जीवलग मित्र आहे. तर हा पण आज भाऊ आहे. हा पण आज आपल्याबरोबर तिकडेच चालला आहे. तर बाकी बघूया पुढचा ब्लॉग, तिकडे पूर्ण तुम्हाला दाखवू की त्या हॉस्पिटलमध्ये कसं काय पेशंट कसे काय घेतात. आणि ज्यांना कोणाला इकडे यायचं असेल, म्हणजे ज्यांच्या कोणी रिलेटिव्ह फ्रेंड्स कोणाला काय असं ह्या गोष्टी झाल्या असेल किंवा ह्या गोष्टीसाठी यायचं असेल तर तेही येऊ शकता. आपण सगळं डिटेलिंग वगैरे तिकडे सांगू की कसं आहे, कुठून कसं निघायचं आहे, कसं काय जायचं आहे, काय चार्जेस आहे, काय नाही, म्हणजे डॉक्टर्स वगैरे काय सपोर्ट करतात, तिकडचे स्टाफ लोक कसे आहेत, काय नाही. आपण ब्लॉगमध्ये सगळं स्टार्ट करूया. भेटूया लगेच. चला आपण आता निघू. पेट्रोल भरून झालेलंच आहे. आपली गाडी आता तिकडे थांबली आहे. तर मे बी तुम्हाला दिसणार नाही. हां, इकडे स्टार्ट आहे. तर आपला पेट्रोल वगैरे भरून झालेला आहे. डिझेल वगैरे भरून झालेला आहे. तर आपण आता निघायला चालू आहे. तर चला मग बघूया पुढचा. आता आजचा हा ब्लॉग आपला कसा जातो आहे. आणि पहिल्या व्हिडिओला तुम्ही जसा लाईक शेअर आणि सपोर्ट केला, तसं या व्हिडिओलाही सपोर्ट करा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढे. तर इथे बघू शकता, हा जाम मेहनती पोरगा आहे. बिचारा बॉटल भरायला लागली याला. ताण लागली जाम. पाणी पियाला पाहिजे. हा ना पप्या, ताण लागली. पाणी पियाला पाहिजे गाईस. हा, पाणी शरीराला जास्त चांगलं आहे. त्यांनी या मनावर घेतलंय. आता तिसरा बॉटल आहे. देखा आपने लापरवाही का नतीजा है. इंटरनॅशनल नल आहे तो. हे काय छोटं स्विमिंग पूल इकडे. अच्छा, टायर डुबायसाठी. भेटूया. चला आता निघूया. झालं सगळं. गाडी वगैरे पुसले. हो, चला आता गाडीत बसतोय आपण सगळे. ते आमचे मामा, यांनाच घेऊन चाललो आहे आम्ही. बसला का रे? चला, ही माझी सीट पुढे मी बुक करून ठेवली. चला पुढे. तर इथे पाहू शकता खूप गर्दी आहे. फुल गाडी फुल भरलेली आहे. तिकडून तिकडून फुल ट्रॅफिक चालू आहे. तर आपण पण भरपूर वेळ झाला ट्रॅफिकमध्ये अडकलो आहे. बघूया आता वाजलेत 1:15 वाजायला आले. हां, 1:15 व्हायला आलं आहे. 10 मिनटं बाकी. तर बघूया अजून किती वेळ जातोय. तुम्ही पाहू शकता इथे आपण सध्या चाय पिण्यासाठी थांबलो आहे. तर म्हणजे भरपूर वेळ झाला आहे. वाजले आता 3:30 वाजले आणि आता पण थांबलो आहे
चाय वगैरे प्यायला थोडा जाम कंटाळा आला होता आणि झोप पण येत होती. तर आमचे ड्रायव्हर काका म्हणजे माझे काकाच लागतात, म्हणजे ते ड्रायव्हरच आहेत. तर त्यांना पण झोप यायला लागलेली. बोलला आपण चाय पिऊया आणि वगैरे सगळे नाश्ता वगैरे किंवा काहीतरी चहा वगैरे किंवा काहीतरी खाऊया बोललो. त्यासाठी आपण थांबलो आहे. ते सगळे उतरलो इथे, गाडी आपण थांबवली इकडे, इथे पाठी गाडी थांबवली आपण. आता हा पण येतोय रामजी. तर चला जाऊया तिकडे. आता चाय प्यायसाठी थांबूया. तर इथे रामजी आमच्यासाठी चाय घेतोय. रामजी दाखव चाय. तर आता चाय वगैरे घेतली आपण, बसलो इकडे. तर चाय वगैरे हा बोल ना काय घे ना. हे दोन कशाला घेतो. चाय बरोबर क्रीम रोल मस्त लागतो खायला, एकदम व्यवस्थित चांगला आणि चांगला होतो. हे तो कुठे गेला पप्या. अरे तर आपण चाय पिऊ आणि नंतर निघू पटापट. तर इथे बाकीच्यांचं चाय झालं आहे, माझीच चाय राहिली आहे. मी चाय प्यायला फक्त क्रीम रोल चाय. काय घेतलं. काय चालू आहे. हे बघा, या भाईचा उपास आहे. या भाईचा उपास यांनी काय घेतलंय बघा. अरे काय घंटा रस्त्यामध्ये खाताना रस्त्यामध्ये टाइमपास करायला आणि वेफर घेतले. नाही 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 बघा चुकीचं बोलते, उलटी होतात म्हणून खायला घेतलं. नाही उलटे होत, दुसरे वेफर. जाम बहुत गजब के लोग हैं, गजब पैसे. चला आपण फटाफट चाय पितो, तर जाताना तुम्हाला भेटू. तर इथे आपला चाय पिऊन वगैरे झालेला आहे. तर आता आपण निघालो आहे. आपली गाडी पण इथे रेडी आहे, तुम्ही बघू शकता. गाडी थांबली आहे समोर. तर आपण तिथेच चाललो आहे. आता डायरेक्ट भेटूया आपण नागरमोळीला, म्हणजे जिथे हॉस्पिटल आहे पांडुरंग कुंभार पांडुरंग हॉस्पिटल. आता आपण डायरेक्ट तिकडेच भेटूया. चला. पाहू शकता वाजले सकाळचे 7:30 आणि आता इथे मध्येच पाऊस चालू झाला आहे. पावसाचा मजा. फायनली आपण आता पोचलो आहे जिथे आपल्याला जायचं होतं. खालीच लागा कुठे पुढं आहे पार्किंग. Here we go. तर इथे तुम्ही
तुम्ही पाहू शकता CT स्कॅन आणि MRI वगैरे सगळं इकडं होतो. इकडं तेही सुविधा यांनी उपलब्ध करून ठेवली आहे. आणि तसंच इथे पुढे पार्किंगसाठी जागा आहे. जे पार्किंगसाठी जाम मोठा स्पेस एरिया आहे. म्हणजे भरपूर गाड्या ऑन टाईम येऊन बसू शकतात तुमच्या इथे. पण इकडे मी सजेस्ट करेन की जेव्हा तुमचा अपॉइंटमेंट आहे किंवा तुमचा जो टायमिंग दिला आहे तुम्हाला, त्या टायमिंगच्या अनुसार अर्धा 1-2 तास, एक दोन तास मॅक्स टू मॅक्स 1-2 तास अगोदर येऊन थांबा. कारण की इथे गर्दी खूप असते आणि गाड्यांचा पण खूप प्रॉब्लेम होतो. तर आम्ही पण तेच केलं आहे. आता आमचा 11चा अपॉइंटमेंट आहे, तरी आम्ही लवकर पोचलो आहे. तर तुम्ही पाहू शकता की ऑलरेडी पहिले पण अपॉइंटमेंट जे आलेले आहेत त्यांच्याच ऑलरेडी गाड्या आहेत त्या लागलेल्या आहेत आणि खूप गर्दी असते जास्त प्रमाणात. तर मी रिक्वेस्ट किंवा सजेस्ट करेन तुम्हाला की तुम्ही याल तर ऑन टाईम येऊ नका, 1-2 तास अगोदरच या, जेणेकरून तुमचं काम पण होईल आणि गर्दीही नाही होणार. तर हे पाहू शकता तुम्ही, रोड हा मेन रोड आहे. मेन रोडच्या जस्ट बाजूलाच हे हॉस्पिटल आहे, पांडुरंग कुंभार हॉस्पिटल. आता इथं आम्ही थांबलो आहे कारण की तो मित्र गेला आहे कोलगेट आणायला. आज आम्ही घाईघाईमध्ये आज कोलगेट घ्यायला विसरलो. ते इथेच पुढे गेले की आतमध्ये तिकडे पुढे पार्किंगसाठी स्पेस आहे. हा मेन हॉस्पिटल आहे. तुम्हाला त्याचा एंट्रन्स वगैरे मी दाखवतो. काय झालं? कोणची भाषा समजा काय बोलायला. काय बोलला? मला फोन घेते आणि घेतला का कोलगेट? हां, तर इथे तुम्ही इथे इकडचं स्पेशलिस्ट सांग. इथे जर तुम्ही आले तर आता मी भावाला जाम त्रास झाला इकडे. कसं कुठल्या गोष्टीचा त्रास झालाय? सध्या मी कोलगेट मागायला गेलेलो. त्यांनी दिलं आम्हाला कोलगेट दिलं छोटा. कोलगेट दिलाय बट असं झालं की मी मागायला गेलो ना, त्यांची मला भाषा समजली नाही. मी फक्त इशाऱ्याने केला की हे दे मला भाई, बाकी काही नको, बाकी ते सोड. तर हा हॉस्पिटलचा एंट्रन्स आपण आता चाललो इथून. हा मेन हॉस्पिटलचा बोर्ड आहे, हॉस्पिटलचा एंट्रन्स आहे. इथून पण हा एक एंट्रन्स आहे आणि हा एक एंट्रन्स आहे. 2 एंट्रन्सला तुम्ही जाऊ शकता इथून. हॅलो फ्रेंड्स, जसं मी मगाशी तुम्हाला सांगितलं की मी आतमधल्या प्रत्येक गोष्टीची तुम्हाला इन्क्वायरी देणार. तर असं आहे की आता मी मगाशी मित्राच्या वडिलांना आतमध्ये नेलं. तर जसं मी तुम्हाला सांगितलेलं की इकडे यायच्या आधी तुम्हाला व्हॉट्सअपवरती एक अपॉइंटमेंट घ्यावी लागते. म्हणजे ज्या पेशंट आहे त्या पेशंटच्या नावाची एक अपॉइंटमेंट घ्यावी लागते. तर ह्यांच्याकडे असे 7 बॅच आहेत. म्हणजे बॅच म्हणजे यांनी प्रत्येक ह्याला डिवाईड करून ठेवलं, कारण की एवढे लोक येतात इकडे तर सगळ्यांना एक टाईम हँडल करणं त्यांना पण इझी नाही. तर म्हणून यांनी असे बॅच बनवून ठेवले. फर्स्ट बॅच, सेकंड बॅच, थर्ड बॅच, फोर्थ बॅच, 6th बॅच आणि असे 7th बॅच, असे 7 बॅच यांनी बनवले आहेत. प्रत्येक बॅचमध्ये 1 ते 1.5 ते 2 तासांचा यांनी गॅप ठेवलेला आहे. 1 तासाचा गॅप ठेवला आहे मे बी. ते 8 ते 9 एक बॅच आहे, 9 ते 10 एक बॅच आहे, 10 ते 11 असं यांचे प्रत्येक बॅचचे डिवाईड करत गेले आहेत. मी नंतर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्यांचे बॅचेस जेवढे बॅच आहेत त्या बॅचचे डिटेल पण तुम्हाला पाठवून देईल. तुम्हाला जसं जमेल, म्हणजे तुम्हाला कुठल्या टायमिंगला यायला इथे आणि जसं तुम्हाला लवकर जायला, तसं त्या हिशोबाने तुम्ही बघू शकता. आणि दुसरी गोष्ट ही आहे की अपॉइंटमेंट घेतल्याच्या नंतर आता मगाशी आमच्याकडून पण तसंच झालं. आम्ही अपॉइंटमेंट घेतली तर आम्ही इन्क्वायरी केली आधी की आम्ही अपॉइंटमेंट घेतली आहे आणि याच्या पुढे काय करावं लागेल. तर असंच भरपूर जणांबरोबर आणि बहुतेक मे बी कोणाकोणाला तर माहीतच नव्हतं की अपॉइंटमेंट घ्यावी लागते ऑनलाईन. तर ते अपॉइंटमेंट जी घ्यायची आहे ऑनलाईन ती पण आपण डिस्क्रिप्शनमध्ये खाली देऊन टाकेन मी. आणि अपॉइंटमेंट घेतल्याच्या नंतरही तुम्हाला इकडे येऊन
रिसेप्शनवरती ते अपॉइंटमेंटची डिटेल्स त्यांना दाखवावी लागते. ते त्या डिटेल्सनी ते इकडे केस पेपर बनवतात, कारण की ते अपॉइंटमेंट ते त्याच्यासाठी घेतात की ते कन्फर्मेशन आहे की तुम्ही येणार आहात करून. तर ते जेव्हा इकडे केस पेपर बनते तुमचे, तेव्हा जाऊन ते कन्फर्म होते की हा तुम्ही इकडे येणार आहे. तर ते केस पेपरचे 500 रुपये चार्जेस ते घेतात काहीतरी. आणि त्याच्यानंतर ते तुम्हाला कुठल्या तरी एक सेक्शनमध्ये पाठवतील की तुमचा या डिव्हिजनमध्ये की त्या डिव्हिजनमध्ये तुम्हाला तिकडे जायचं आहे. तिकडे ते तुमचं म्हणजे नेक्स्ट प्रोसिजरला आहे. मग तिकडे गेल्याच्यानंतर ते इंजेक्शन वगैरे देतात. तर 2 इंजेक्शन वगैरे काहीतरी देतात. मग तिकडून तुम्हाला ब्लड टेस्टसाठी पाठवतील, कारण ते ब्लड टेस्ट सगळ्यांना कंपल्सरी आहे, ते करावंच लागतं. तर ब्लड टेस्ट करायच्या अगोदर ब्लड टेस्टचा जो चिठ्ठी लिहून देतो तिकडेही तुम्हाला 500 रुपये भरावे लागतील. म्हणजे पहिले रिसेप्शनवरती 500, मग परत ब्लड टेस्टच्या चिठ्ठीसाठी 500, म्हणजे 1000 रुपये हे झाले. मग त्याच्यानंतर ब्लड टेस्टसाठी जेव्हा तुम्ही जाल, ब्लड टेस्ट झाल्याच्या नंतर ब्लड रिपोर्ट जेव्हा भेटते, म्हणजे ब्लड कुठल्या हिशोबाने, म्हणजे प्रत्येक कॅटेगरीच्या हिशोबाने प्रत्येकाला वेगवेगळे क्रायटेरिया आहेत. म्हणजे 700 ते 1000 रुपयेपर्यंत ब्लड टेस्टसाठी पण भरावे लागतात. म्हणजे जेव्हा ब्लड टेस्टचे रिपोर्ट आपल्याला येतात त्यांनाही आपल्याला अमाऊंट पे करावी लागते, कारण की त्यांची लॅबची ती कॉस्टिंग आहे. म्हणजे एक मिनिमम 700 ते 1000 रुपयेपर्यंत ते ब्लड टेस्टची कॉस्टिंग घेतात. मग ते कॉस्टिंग झाल्याच्यानंतर मग ते ब्लड टेस्टचे रिपोर्ट वगैरे बघून मग परत ते ज्याच्याकडून आपण सेकंड टाईम गेलो ते ब्लड टेस्टची चिठ्ठी घ्यायला, मग ते आपल्याला औषधसाठी पाठवतात. मग मेडिसिनसाठी जिथे तो आतमध्येच आहे मेडिसिनसाठी तुम्ही जिथे जाल तर तिकडे तुम्हाला ते मे बी मेडिसिनसाठी काहीतरी तुमच्या हिशोबाने, म्हणजे जे मेडिसिन दिले आहेत त्या मेडिसिनच्या हिशोबाने 1000 ते 3500-4000पर्यंत ते कॉस्टिंग जाते मेडिसिनची. म्हणजे ते डिपेंड करतं की कुठल्या पेशंटला कुठल्या हिशोबाने काय मेडिसिन दिलेलं आहे, कुठल्या पेशंटला कुठल्या हिशोबाने काय मेडिसिन दिलं आहे. तर तसं आहे. म्हणजे मे बी आम्हाला तर कॉस्टिंग अशी झाली की आम्ही रिसेप्शनला 500 रुपये भरले, मग नंतर ब्लड टेस्टसाठी चिठ्ठीसाठी 500 रुपये भरले, परत ब्लडचे रिपोर्टसाठी आम्ही 900 रुपये भरले. आणि मग टॅब्लेट्स, मग तिकडून आम्हाला टॅब्लेट्स वगैरे दिलं. टॅब्लेट्स आम्हाला 3500 रुपयाचे टॅब्लेट्स गेले. म्हणजे मे बी एक राऊंड फिगर असं नाही म्हटलं तरी पण एक 5,500पर्यंत आम्हाला एक कॉस्टिंग त्याची बसते. म्हणजे मी ही इन्फॉर्मेशन का शेअर करतो आहे, म्हणजे इकडे आल्यानंतर आम्हालाही कन्फर्म नव्हतं की असं आहे, किंवा आम्हाला असं सांगितलं गेलं की 1000-2000 रुपयामध्ये काम होतं. बट काय, बाहेर एवढं पैसे घालवण्यापेक्षा इथं पैसे घालून ती गोष्ट करणं एकदम इझी आहे आणि चांगली गोष्ट आहे. म्हणजे असं काय पैसे आपले वाया जात नाही. भले मे बी थोडंफार आहे कॉस्टिंग, पण इफेक्ट आणि रिझल्ट एकदम लाजवाब आहे. तर असं माझं सांगायचं आहे की इथे यायच्या अगोदर सगळं पहिलं कन्फर्म करा. आणि हा व्हिडिओ आपण त्याच कन्फर्मेशनसाठी आहे, म्हणजे जो पण इकडे नवीन येणार आहे आणि ज्यांना इकडची माहिती नाही आहे, माहिती करायची आहे, तर व्हिडिओमध्ये तुम्ही सगळं बघू शकता. मी सगळं डिटेल्स व्हिडिओमध्ये टाकेल. आणि कोणाला इकडे यायचं असेल तर त्यासाठी आपण गाडीची पण सुविधा आपल्या, जसं मगाशी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगितलं की गाडी आपल्या काकांचीच आहे, तर ते ड्रायव्हिंगचेच कामं करतात. तर त्यांचा पण नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन. ज्यांना इकडे यायचं असेल ते तुम्हाला इकडे घेऊन येतील. म्हणजे तुमचा जो एरिया आहे त्या एरियापासून किंवा त्या सिटीपासून इथपर्यंत जो किलोमीटर लागतो ते किलोमीटर वाईज ते काय चार्ज करतात ते तुम्हाला, ते फोनवर तुम्हाला सांगतील. ते फोन नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन टाकेन. तर असा होता. म्हणजे आता आमचं सगळं झालेलं आहे आणि एवढं काय वेळ लागत नाही. म्हणजे जास्तीत फार आता वाजलेत 12:30. म्हणजे आमचा अपॉइंटमेंट होता काहीतरी 11चा, 10:30 पावणे 11ला आम्हाला, हो पावणे 11ला आम्हाला काहीतरी रिसेप्शनला बोलून आमचे ते अपॉइंटमेंटचे डिटेल्स वगैरे घेऊन ते आम्हाला सबमिशन दिलं. म्हणजे फार आम्हाला दीड तास तर गेला. ऑलमोस्ट दीड तास गेला इकडे. म्हणजे इकडे हे रिपोर्ट द्या, ते रिपोर्ट द्या आणि हे सगळं करत. तर काही एवढा वेळ नाही लागत आणि ॲडमिट वगैरे काही करत नाही. मी जसं सांगितलं माझ्यासमोर पण असे भरपूर केसेस होते. म्हणजे लिटरली ते म्हणजे ऑलमोस्ट झोपून होते. म्हणजे त्यांना चालता फिरताही येत नव्हतं, तरी पण त्यांनी ॲडमिट नाही केलं. इकडे ॲडमिट करत नाही. 1 दिवसामध्ये तुम्ही रिटर्न व्हाल तर इकडं आलात तर फक्त त्यांचे 5 सेशन, मी जसं मगाशी पण सांगितलं त्यांचे 5 सेशन असतात. त्या 5 सेशनमध्ये 10 दिवसांनी एकदा यावं लागतं. आता आम्हालाही 10 दिवसांनी एकदा बोलवलं आहे. तर आज आमचा फर्स्ट सेक्शन झाला, तर 10 दिवसांनी सेकंड सेक्शनला यायचं आहे.
तर डिटेल्स तर आता एवढेच आहेत. तर आता पुढचं बघू. आत्तापर्यंत जो आमचा कॉस्टिंग गेला आहे म्हणजे फर्स्ट सेक्शनला, तो तर मी तुमच्याशी शेअर केला आहे. तुम्हाला कोणाला इकडे यायचं असेल तर तुम्ही पाहून त्या कॉस्टिंगच्या हिशोबाने तुमचा जसं बजेट बसतो आहे त्या हिशोबाने तुम्ही येऊ शकता. म्हणजे हेही कॅल्क्युलेट करा की तुम्हाला तुमच्या इथून तुमच्या सिटीपासून इकडे यायला किती टाईम जातो आहे आणि किती कॉस्टिंग पडतो आहे आणि प्लस इकडे मेडिसिनची कॉस्टिंग किती आहे. मी परत तेच सांगतो आहे की मी परत मगाशी तेच सांगतो आहे की जसं मेडिसिन आणि ह्याचे जे पण कॉस्टिंग होते ते प्रत्येक पेशंटच्या हिशोबाने व्हॅरी करतात. म्हणजे आता आम्हाला तर 5.5 गेले, कोणाला 2,000 रुपये तरी गेलेत, कोणाला 1,500 रुपये पण गेलेत. म्हणजे ते मेडिसिनवरती डिपेंड आहेत की पेशंटची कंडिशन कशी आहे, कुठले मेडिसिन त्याला दिले. बाकीचं ब्लड टेस्टचा पण मी सांगितलं, ब्लड टेस्टचा पण तसंच आहे. मग रिपोर्टवरती म्हणजे ब्लड टेस्ट तुम्हाला जे डॉक्टर सांगतील ज्या हिशोबाने ब्लड टेस्ट असेल त्या हिशोबाने तुम्हाला चार्ज असेल. आम्ही तर 900 रुपये आमचे ब्लड टेस्टचे होते, कारण की आमचं भरपूर ब्लड टेस्टचा रिपोर्ट होता. माझ्यासमोर भरपूर जण असे होते की त्यांनी 500-600 रुपयेमध्ये पण म्हणजे जसं मी मगाशी बोललो की ब्लड टेस्टच्या हिशोबाने तुम्हाला देतात. तर आता आमचं झालं आहे, आम्ही पण निघालोच आहे. तर आता बघू शकता आमचं पेशंट वगैरे चाललं आहे. पेशंट पण चाललं आहे इथून. आता पप्प्या आहे. आता आम्ही पण निघतो इथून. आता आजचा तर आमचा कंप्लीट झाला. आता वाजले 1:30. आता परत आम्हाला घरी पोचता डोंबिवलीला जाता वाजतील मे बी 10:30-11 वाजतील. तर आमचे काका 1 नंबर ड्रायव्हर, खतरनाक गाडी चालवतात. तर भेटूया आपण पुढे ब्लॉगमध्ये तसंच काय ना काहीतरी. हे आमचे मामा, ह्यांना आम्ही घेऊन आलतो. आता हा आत्ताचा आहे इफेक्ट आहे, नंतरचा तुम्हाला दाखवेन. म्हणजे जसं आता हा बिफोर आहे, आता फर्स्ट सेक्शन नंतर कसा इफेक्ट होतो आहे, काय इफेक्ट होतो ते आपण नंतरच्या सेक्शनला तुम्हाला दाखवेन मी. ही आता आपली गाडी पण आली आहे. तर आता आम्ही बसून आता आम्ही निघतो आहे. चला भेटूया पुढे. तर इथे आम्ही निघालो आहे आता घरी जायला परत. हे साले दोघं पण खचर पचर पाठी खात बसलेत. वेफर्स बघू शकता एकटे खात आहेत वेफर, विचारत पण नाही. अरे घे ना भाऊ. हा एकदम मित्र असून काय फायदा नाही, एकटा खातोय बघा. सध्या हे संपलंय. हरामी हो बेटा. हा दुसरं पण एक आहे. पॅकेट आहे, हे दुसरं पॅकेट आहे. हे भाऊचे हे आमचे मामा, ह्यांना चाललेलं. मामा कसं वाटतं आता जरा? हाय व्यवस्थित एकदम, फार टेन्शन नाही. अरे पप्प्या काय बोलतो? तो सध्या बिझी आता खाण्यामध्ये. हा भाऊ का? हा तर बकासूर आहे. खायला पाहिजे, हा खायला पाहिजे. हे आमचे काका. हॅलो फ्रेंड्स, आता आपण थांबलो आहे तिथे जेवायसाठी. तर दुपारचे वाजले 3. तर आता आपण भरपूर लांब शोधून तर आम्हाला भेटला नाही. तर आता एक रेस्टॉरंट भेटला आहे इथे. तर आता हा रेस्टॉरंट आहे. त्या रेस्टॉरंटला आपण आता जेवायला थांबलो आहे. तर जेवून आता आपण इथून निघणार आहेत. आपल्याला आता आम्हाला तर जाता संध्याकाळच होईल. म्हणजे रात्री 9, 10, 11 वाजतील. तर आपण डायरेक्ट भेटूया नंतर जेवल्यानंतरच. चला. तर आता जेवण झालं आहे माझं. तर आता जेवण झाल्याच्यानंतर आता निघायची तयारी चालू आहे. पण ह्या दोघांसाठी थांबलो आहे. हे दोघं हा बघा अजून आता होतच नाही अजून जेवण. ह्या बिचाराला अजून काय दिलेलं आहे असं काही नाही आहे. त्यासाठी ऑर्डर तो थोडा बाहेर गेला, त्यासाठी आता ऑर्डर दिली आहे, तो येईल आता. तर माझं तर झालं आहे. तर आम्ही आता इथून निघू. आणि चला मित्र भेटूया डायरेक्ट घरच्या साईडलाच, तिकडे साईड करू. तर इथे आमचं जेवण झालं आहे आता.
आम्ही निघालो आहे बाहेर. तर इथे वातावरण पण एकदम पावसाचं झालं आहे पूर्ण. मे बी आता बहुतेक पाऊस पडेल. आपल्या इथं गरमी चालू आहे, पण कर्नाटकला अजून पाऊस पडतो आहे. म्हणजे पावसाचा सीझन चालू झाला इकडे. आलो आहे आपल्या गाडीकडे. तुम्ही पाहू शकता वातावरण फुल एकदम पावसासारखंच झालं आहे. मला असं वाटतं आता आता पाऊस लागेल आम्हाला. तर बघूया, पाऊस लागला तर नक्की दाखवून तुम्हाला. चला भेटूया पुढे. फायनली गाईज आता आपण पोचलो आहे घरी. तर इथे पाहू शकता आता आपण सगळे निघायची वगैरे तयारी, सगळं म्हणजे गाडीतून सगळं सामान वगैरे काढतो आहे आपण. आणि आता आपण इथून त्यांना आतमध्ये नेणार आहेत. तर आपण आता घरी पोचलो आहे. तर आजचा ब्लॉग आपला इकडपर्यंतच होता. आता आपण एंड करूया. आणि हां, दुसरी गोष्ट, लवकरच भेटूया न्यू ब्लॉगमध्ये. लवकरच तुम्हाला अपडेट भेटेल. आणि तुम्हाला कुठल्याही गोष्टीचे डिटेल्स वगैरे पाहिजे असेल तर मी जसं मगाशी पण सांगितलेलं की डिस्क्रिप्शनमध्ये मी डिटेल्स वगैरे सगळं शेअर केलेलं आहे. काही इन्क्वायरी असेल काय असेल तर कमेंट करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला असंच सपोर्ट करत राहा. तुम्हाला मी मगाशी पण बोललेलो की गाडीसाठी जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी काकांचा नंबर पण गाडीत डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तर प्लीज कॉन्टॅक्ट करा आणि शेअर करा. चला बाय. जय भीम, जय महाराष्ट्र.